रूप नयनी तुझे पाहतो, आसवांची फुले वाहतो, याद येता तुझी रे भीमा, घास ओठावरी राहतो, भरजरीचा परिधान हा, तू दिलेला भीमान हा, अन तुझ्या कमाईमुळे राजगादीवरी लोळतो. एका भीम सैनिकाची काय इच्छा असते बघा, काय इच्छा व्यक्त करतो तो म्हणतो, जीवनात असा दिन यावा, जीवनात असा दिन यावा, भीमासाठी मध्ये प्राण जावा, जीवनात असा दिन यावा, भीमासाठी मध्ये प्राण जावा, जीवाची माझ्या कुरवंडी करावी, जीवाची माझ्या कुरवंडी करावी. कुरवंडी म्हणजे प्राण अर्पण करणे, प्राण ओतून देणे. भीमसैनिक म्हणतो, जीवाची माझ्या कुरवंडी करावी, जीवाची माझ्या कुरवंडी करावी, रुधिराचा अभिषेक व्हावा. रुधिर म्हणजे रक्त. भीमसैनिक म्हणतो की मी माझी रक्ताने आंघोळ घालावी. जीवाची माझ्या कुरवंडी करावी, रुधिराचा अभिषेक व्हावा. जीवनात असा दिन यावा, भीमासाठी भले प्राण जावा. भीमसैनिक बघा काय म्हणतो, तो म्हणतो, बलिदानाची या, बलिदानाची या गणती नसावी, बलिदानाची या गणती नसावी, शहीदात माझी मोजदाद व्हावी, बलिदानाची या गणती नसावी, शहीदात माझी मोजदाद व्हावी. अरे ये तो सारी दुनिया जानती है, मानती है, पहचानती है. ये तो सारी दुनिया जानती है, मानती है, पहचानती है कि जंग केवल हथियारों से नहीं जीती जाती. जंग केवल हथियारों से नहीं जीती जाती. अरे वो तो पहले कुर्बानियां मांगती है, वो तो पहले कुर्बानियां मांगती है. बलिदानाची या गणती नसावी, शहीदात माझी मोजदाद व्हावी. तानसेन भाई ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, आम्हाला इथं उपाचारण केलं, त्यांच्याकडून 500 रुपयाचं सप्रेम भेट आलेली आहे आणि हे कडवं तुम्हाला समर्पित आहे दादा. हां
गणती नसावी शहीदात माझी मोजदात भावे. खबरदार करणारी एक खबर आहे, जरा लक्ष देऊन ऐका. खबरदार करणारी एक खबर आहे, आलम दुनियेत भीमाचा बाशिंदा जबर आहे. हे केवळ दगडा मातीचे थडगे नाही, हे केवळ दगडा मातीचे थडगे नाही, इथे एका भीम सैनिकाची कबर आहे, इथे एका भीम सैनिकाची कबर आहे. बलिदानाची गणती नसावी शहीदात माझी मोजदात भावे. त्याची इच्छा बघा भीम सैनिकाची. निळ्या झेंड्या खाली समाधी असावी, निळ्या झेंड्या खाली समाधी असावी. आसवांचा बांध फुटावा. निळ्या झेंड्या खाली समाधी असावी. आसवांचा बांध फुटावा. जीवनात असा दिन यावा, भीमासाठी वडे प्राण जावा. समरांगणाला असे रूप यावे, समरांगणाला असे रूप यावे. समरांगण म्हणजे लढण्याचे मैदान, भीमसैनिक म्हणतो. समरांगणाला असे रूप यावे. रणकंदराचे स्वरूप असावे. समरांगणाला असे रूप यावे, रणक्रंदनाचे स्वरूप असावे. तो काय म्हणतो बघा. रक्ताने सारे अंग माखलेले, रक्ताने सारे अंग माखलेले. असा देह माझा पडावा. रक्ताने सारे अंग माखलेले. असा देह माझा पडावा. जीवनात असा दिन यावा, भीमासाठी भले प्राण जावा. हे गाणं माझ्या वडिलांनी लिहिलेलं आहे, आदरणीय मिलिंद जाधव. मला आठवतं आमचा नांदेडला कार्यक्रम होता, तेव्हा वडिलांना रात्री 2:30 वाजता ही कल्पना सुचली. कारण बघा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम करतो, आमची ही फॅमिली आहे. हे आमचे वडील मिलिंद धर्माजी जाधव. आम्ही आपल्यासमोर जितके पण सुफी भीमगीतं सादर केले यांनी स्वतः लिहिलेली आहेत. संगीताचे धडे आम्ही यांच्याचकडून घेतलेले आहेत. हे जिल्हा परिषद हायस्कूल नागपूर येथे संगीत शिक्षक होते, आता ते रिटायर्ड झालेले आहे, पण त्यांनी बाबासाहेबांचं कार्य चालू ठेवलं आहे. नोकरी करून त्यांनी बाबासाहेबांचं कार्य केलं. 40 वर्षापासून माझे वडील कार्यक्रम करतात, पण त्यांची ती जी पुण्याई आहे ती इकडे आम्हाला लाभलेली आहे. आज आम्ही जाधव सिस्टर झालोय आमच्या वडिलांमुळे.
ते संगीत विशारद गायन, संगीत विशारद हार्मोनियम, संगीत विशारद तबलामध्ये सुद्धा अनेक त्यांनी विद्यार्थी घडवले आहेत जीवनात आणि ते चांगल्या चांगल्या पोस्टवर आहेत. माझी मोठी बहीण विनया जाधव गणवीर ही MA आहे, BEd आहे, MFA आहे, संगीत शिक्षिका आहे, संगीत विशारद गायन, संगीत विशारद हार्मोनियम आणि संगीत विशारद तबल्यामध्ये सुद्धा आहे. मी विजया जाधव बडोले, मी BEd आहे, मी सुद्धा संगीत शिक्षिका आहे नगर परिषद हायस्कूल नागपूरला. मी संगीत विशारद गायन, मध्यमपूर्ण हार्मोनियम आणि तबल्याची पहिलीच एक्झाम दिली. माझा लहान भाऊ वैभव मिलिंद जाधव हा DEd आहे, BEd आहे, वकिली पण करतो, MA आहे, हा सुद्धा संगीत शिक्षक आहे जिल्हा परिषद हायस्कूल नागपूरला. हा सुद्धा संगीत विशारद गायन, संगीत विशारद हार्मोनियम आणि संगीत विशारद तबलामध्ये सुद्धा आहे. जितकी पण जुगलबंदी आम्ही सादर करतो तो आम्हाला घेऊन बसतो. थोडक्यात आमचा परिचय करून दिला आणि माझ्या लग्नाला 6 वर्ष झाले आणि 6 वर्षात पहिल्यांदा माझे मिस्टर डॉक्टर विशाल बडोले हे माझ्यासोबत आलेले आहेत. हे डॉक्टर आहेत आणि कॅनरा बँकमध्ये मॅनेजर आहेत. त्यांनी सुट्ट्या काढून ते माझ्यासोबत आलेत आणि मला 2 जुळे मुलं आहेत, ते बदलापूरला आहेत, त्यांना माझी आई सांभाळते. 2 वर्षाचे झाले आणि ही मोठी बहीण आहे, हिची ही मुलगी ताशी प्रबुद्ध गणवीर आणि हिचे सुद्धा वडील आलेले आहेत, ते आता इथे असतील, ते सुद्धा PhD आहेत. यांची सुद्धा वाईफ आलेली आहे, मुलगी सुद्धा आली आहे, पण ती मुली लहान असल्यामुळे ती इथे येऊ शकली नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आमच्या वडिलांनी आम्हाला शिक्षणही दिलं, संगीताचे धडेही दिले, आम्ही सोबत नोकरी करतो, संसार सांभाळतो आणि बाबासाहेबाचं सामाजिक कार्य सुद्धा करतो. आमचं बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढं केलं, हे संपूर्ण फॅमिली आम्ही तळ हातावर रात्रंदिवस प्रवास करतो. आज जर भंडाऱ्याला कार्यक्रम असला तर उद्या कल्याणला, उद्या कल्याणला असला तर परवा नांदेडला, म्हणजे अशी आमची सुरूच असतो. संपूर्ण एप्रिल मे महिना कधी आमच्यावर कोणता प्रसंग येईल सांगता येत नाही. म्हणून माझ्या वडिलांना हे गीत सुचलं आणि म्हणून ते काय म्हणतात बघा, वादळाने ऐसे आक्रमण करावे, वादळाने ऐसे आक्रमण करावे, भीमशक्तीने मी असे तोंड द्यावे, वादळाने ऐसे आक्रमण करावे, भीमशक्तीने मी असे तोंड द्यावे. जीने से क्या फायदा, भेड़ बनकर 100 साल जीने से क्या फायदा, शेर बनकर एक दिन जी कर तो देखो, शेर बनकर एक दिन जी कर तो देखो. गुलामों हवा का रुख मोड़ दो, गुलामों हवा का रुख मोड़ दो, तूफानों में दिया जला कर तो देखो. आक्रमण करावे, भीमशक्तीने असे तोंड द्यावे. पुढची ओळ जरा लक्ष देऊन ऐका. भीम सैनिकाची काय इच्छा असते आणि माझी सुद्धा हीच इच्छा आहे बरं का, आणि कदाचित आपल्या सर्वांची सुद्धा हीच इच्छा असेल. आज हे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी आज हे गाणं इथं दादरच्या चैत्यभूमीच्या ठिकाणी सादर करत आहे. माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती आणि ते दादा आपण पूर्ण केली, त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार. संपूर्ण टीम तुमची मनापासून आभारी आहे. स्पेशली हे कडवं मी इथल्यासाठी सादर करते बघा. वादळाने ऐसे आक्रमण करावे, भीमशक्तीने मी असे तोंड द्यावे. चैत्य भूमीवर भीमचित जळावी, चैत्य भूमीवर भीमचित जळावी, तसा देह माझा जळावा. चैत्य भूमीवर भीमचित जळावी, तसा देह माझा जळावा. जीवनात असा दिन यावा, भीमासाठी भले प्राण द्यावा.
अशी दरवळावी थोर बुद्धनाथा अशी दरवळावी चंदनाचा सुगंध सुरावा. थोर बुद्धनाथा अशी दरवळावी चंदनाचा सुगंध सुरावा. अशी भीमकार्याची अशी भीमकार्याची गोडी असावी अशी भीमकार्याची गोडी असावी विनया विजयाची जोडी असावी अशी भीमकार्याची गोडी असावी विनया विजयाची जोडी अशी वैभवाने वंदना करावी. वैभव म्हणजे आमचा लहान भाऊ आणि वंदना म्हणजे माझी आई. ह्या कुटुंबाला सगळं सावरण्याचं सांभाळण्याचं काम ती करते. माझी म्हणून आई आम्ही करते. इथपर्यंत ती आमच्या मुलांना सांभाळते म्हणून आम्ही आज हे समाजकार्य करीत कार्य आहोत. करत असतो. म्हणून म्हणते अशी वैभवाने वंदना करावी अशी वैभवाने वंदना करावी मिलिंदाचा देह छितावा अशी वैभवाने वंदना करावी मिलिंदाचा देह छितावा. जीवनात असा दिन हवा देवासाठी मध्ये काढावा जीवाची आशा कुरवटी करावी जीवाची आशा कुरवटी करावी रुधिराचा अभिषेक व्हावा जीवनात असा दिन यावा भीमासाठी मध्ये प्राण जावा भीमासाठी मध्ये प्राण जावा भीमासाठी मध्ये प्राण जावा. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु